हॅलो नमस्कार. साहित्य बघून तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवते ते. चला पटकन बनवायला घेऊया. इथं कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलं. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण ठेचून टाका किंवा बारीक कट करून टाकला तरीसुद्धा चालेल. लसूण चांगला लालसर झाला की आपल्याला याच्यात आहे ना बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. ज्या वेळेला भाजीला घरामध्ये काहीच अवेलेबल नसतं त्यावेळेला तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करू शकता. झटपट तयार होतेच होते, चवीला उत्तम लागते आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तर कांदा चांगला लालसर झाला की आपल्याला याच्यात आहे ना टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा बारीक कट करायचा आहे. आता तुम्ही याच्यामध्ये आहे ना लाल मसालासुद्धा वापरू शकता बरं का, पण मी आज मिरच्या टाकलेल्या आहेत. तर मिरच्या चांगल्या बारीक कट करून घ्यायच्या आणि टोमॅटो पण बारीक कापून घ्यायचा आहे. चॉपर वगैरे असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही बारीक करू शकता. आता हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं बरं का, परतवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता वेगळेच कुठले मसाले टाकायची गरज पडत नाही. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि एक आहे ना वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून. म्हणजे काय होईल, कांदा आणि टोमॅटो आहे ना अगदी व्यवस्थित असा शिजला जाईल आणि परफेक्ट असा मऊ होईल. बघू शकता आता रंग कसा बदललेला आहे आणि आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलासुद्धा आहे. आता या स्टेजला आपल्याला याच्यात आहे ना थोडीशी हळद टाकायची आहे. मी थोडीशी हळद टाकली आणि याच्यात आहे ना थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. सुरुवातीला टाकला तरीसुद्धा चालेल आणि आत्ता टाकला तरीसुद्धा चालेल. थोडासा गरम मसाला आणि थोडीशी हळद मी टाकलेली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं. याच्यात आहे ना आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. आता शेंगदाण्याचं कूट आहे ना ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का नसेल आवडत ना, नाही टाकलं तरी पण चालेल. तुम्हाला सांगू, ही जी डिश आहे ना मी सध्या एका हॉटेलमध्ये खाल्लेली होती. याची किंमत होती ₹250. आता तुम्हीच सांगा, एवढं बनवण्यासाठी मला लागले असतील का ₹250? नाही ना. पण आपण ह्याच गोष्टी बाहेर खाताना विचार करत नाही आणि एवढी तिला चवसुद्धा नव्हती. ₹250च्या मानाने त्या वस्तूला जो मी पदार्थ विकत घेतला होता त्याला अजिबात चव नव्हती आणि त्याचे मला ₹250 द्यावे लागले होते. तर कुठेतरी वाईट वाटलं होतं की आपण एवढे पैसे बाहेर देतो आहे, तर एवढ्याच पैशांमध्ये आपण घरामध्ये अजून चांगली कोणतीतरी रेसिपी नक्कीच बनवू शकलो असतो. या साध्या रेसिपीसाठी आपल्याला ₹250 खूप जास्त वाटतात सामान्य माणसांना. मला तरी ते खूप जास्त वाटले होते. आता तुम्हीच कमेंट करून सांगा की ₹250च्या मानाने एवढा खर्च आला असेल का ही भाजी बनवण्यासाठी. तर फायनली इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि हिरवीगार अशी कोथिंबीर टाकली. फायनली आपला टोमॅटोचा ठेचा किंवा टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. चपातीसोबत भाकरीसोबत उत्तम अशी लागते. तुम्हाला मी चपातीसुद्धा बनवून दाखवणार आहेच जोडीला. तर मस्त असा आपला ठेचा तयार झाला आहे. नक्की तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि ₹250चा आहे का एकदा कमेंट करून मला जरूर कळवा. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की गव्हामध्ये मी सोयाबीन टाकलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट काय आहे ते मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. आता सध्या मी सिहोरचे गहू वापरते, पण नेमके संपलं होतं पीठ आणि त्याच्यामुळे मी काय केलं, लोकल दुकानामधून गहू घेऊन आली होती लोकवनचे आणि त्याच्यामध्ये ना मी सोयाबीन मिक्स केलं होतं आणि ते दळून आणले होते. तर मला हे सांगायला आवडेल की ते जे पीठ आहे ते एकदम असं सॉफ्ट मळलं जात होतं. म्हणजे जसं पुरणपोळ्याचं कसं पीठ असतं अगदी तसंच. आणि त्याच्या चपात्या आहेत ना अगदी मऊ होत होत्या. पण झालं असं की मला ते पीठ आहे ना मैद्याचं असल्यासारखं सारखं वाटत होतं. आता मला माहीत नाही हे नक्की असं का वाटत होतं ते, पण मला कुठंतरी 100% गॅरंटी आहे असं म्हणू शकते मी की ते मैद्याचंच होतं की काय माहीत. त्याच्या चपात्या आहेत ना खूप सॉफ्ट तर होत होत्या, मस्त फुगतसुद्धा होत्या. पण थोड्या वेळाच्या नंतर जर बघितलं ना तर या चपात्या आहेत ना कडक होत होत्या. जसं मैद्याच्या कशा असतात सेम तसं वाटत होतं. आता कुठंतरी मला हा अनुभव आलेला आहे, तर तुम्हाला असा अनुभव आलेला आहे का नक्कीच कमेंट करून सांगा. मी बऱ्याच दिवसानंतर सोयाबीन टाकलेलं आहे, तर सोयाबीन टाकल्यामुळे मला असा हा अनुभव आला. तर तुमच्यापैकी कुणाला अनुभव कसा आलेला आहे एकदा कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते एकदा जरूर कळवा. व्हिडिओ जर का आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.